वैष्णव तुझया
वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जना पडता जड भारी नियमान निर्धारी नाही अनेक प्रमाण धन तृण जना तुका म्हणे याती भोगा तयाची भगती नाही अनेक प्रमाण ओम योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम्
यत्किल शक्तिधर स्वधा अन्याश्च हस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्यो भगवते पुरुषाय तुभ्यम् आयोगतिके गति विमर्त्या वरं पुण्यकाय दातु मुनिद्वये पाण्डुरङ्गमागत्य कृष्णान्तमानन्दकालं परब्रह्मलिङ्गं भजे दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा प्रसादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुकार दयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी जटाकटा संभ्रमा ब्रह्मण्यपतंग विभोगींची वंदनी विराजमान किशोर चंद्र सीता देव भोला चंद्र पार्वतीचा पती योगीराज तयाची पाया माझी दंडवत घडो आणि चित्त जळोना वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन प्रस्तुत
प्रसंगी स्थळी काळी वेळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगदवंदनीय देवनिवासी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सावता महाराजांचं वर्णन करतात. हो, चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. गेल्या 41 वर्षापासून अर्थात हे 42वे वर्ष आपल्या या टेंभुर्णी गावामध्ये समस्त गावकरी मंडळी व या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहे, संचालक आहे, हनुमान मंदिर संस्थान आणि ग्रामस्थाच्या वतीनं तरुणाच्या पुढाकार्यानं आणि सगळ्यांच्या सहकार्यातून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्यांच्यामुळे मला आज या ठिकाणी येण्याचा योग आला ते तुम्ही सगळेच मायबाप, पण यजमान म्हणून ज्यांना दिलं ते जनार्दन भाऊ झोरे, पवन इलेक्ट्रिकल्स, सगळ्यांच्या चरणी, तसंच आमचे माऊली महाराज असतील आणि सुंदर अशी चाल म्हणली ज्यांनी विठ्ठल महाराज कापशे, आमचे मुकुंद महाराज, आमचे सौंगडी नेहमी सोबत असतात, आमचे रामकिसन महाराज, तसेच गावातील सगळेच भजनी मंडळी आणि आमचे हे चिमुकले उद्याचं वारकरी संप्रदाय म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या जाणारे ते आमच्या संस्थेतील बाळगोपाळ, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्ही श्रोते वर्गांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या त्या सावता महाराजांच्या चरणी, नामदेव महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेकडे आता लवकर वळतो. मस्तक आता चिंतनाकडे येतो. अभंग सेवे करता निवडलेला जो अभंग आहे तो तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून तुकोबाराय सावता महाराजांचं वर्णन करतात. कसं वाटतं ऐकायला? वर्णन कोणाचं करतात? सावता महाराजांचं. सावता महाराजांचं नाव या अभंगामध्ये कुठं दिसत नाही. आलं का? अभंग पाठ आहे सगळ्यांच्या. अभंगामध्ये सावता महाराजांचं नाव या नाही. मग तुम्ही असं विधान कसं करता की या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सावता महाराजांचं वर्णन करतात? अरे वा, तुम्ही काही बगलातलं मांडून बाजारात विकायला चालले, असं जमतं काय? कुठं काही पुरावा लागेल ना? तसं नाही म्हणे महाराज. नाव जरी या अभंगामध्ये नसलं, कधी कधी काय होतं पहा, व्यवहारामध्ये नाव जरी नसलं तरी वर्णन त्याच व्यक्तीचं होतं. कुठं? लक्षणच्या ठिकाणी बसतं तिथं. गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत बाबा नेहमी उदाहरण देतात. एक घरामध्ये जुना काळ, एक माता माऊली
स्वयंपाक करू लागला. स्वयंपाक करत असताना मुलगा बाहेरून धावत धावत घरामध्ये आला. अगं आई, अगं आई, आई आई आई. अरे बाळा, काय झालं तुला? आई, अगं बाहेर धर्याबा आलाय. धर्याबा म्हणजे नेमकं कोण आलंय? अगं आई, लयच विचित्र दिसतोय तो. म्हणजे काय आहे त्याच्याकडे, कसा दिसतोय तो? अगं आई, त्याने असं गुडघ्यापर्यंत शर्ट घातलेलं आहे असं. मग बाळाला दाखवून येईन त्याच्या शर्ट म्हणजे महाराज असेल एखादा. नाही आई, महाराज नाही तो. मग अजून कसा आहे तो? म्हणजे त्या शर्टाच्या आतून इजार घातलेली, पॅन्ट घातलेली त्याने पांढरी. अजून बाळा कसा आहे तो? त्याच्या डोक्यावरती टोपी आणि अशी मंदिराचा घुमट जसा असतो का शिखर, तशी टोपी आणि तिला मोराची पकड लावलेली. आणि आई, त्याच्या हातामध्ये अशी छोटीशी दोरी आणि लहानसा असा टाळ आहे. त्याला दोरी अशी नाही महाराजांसारखी, छोटीशी दोरी. कोण आहे होतो? कोण आहे? तुम्हाला नाव सांगितलं का मी त्याचं? अहो तसंच या ठिकाणी आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सावता महाराजांचं नाव नाही घे, पण लक्षण सगळे सावता महाराजांचं सांगतात. या अभंगातून तुकोबाराय सावता महाराजांचं वर्णन करतात, संतांचं वर्णन करतात. अभंगामध्ये वर्णनीय विषय संत आहे. कोण आहे? संतांचं वर्णन भले भले करू गेले, पण संतांचं वर्णन पूर्ण होत नाही. चांगल्या चांगल्याला जमत नाही महाराज. का जमत नाही? कारण संतांना अवच्छेदक म्हणजे त्यांना गौसनी घालणारे शब्दच नाही. कारण त्यांचं जे स्वरूप आहे सच्चिद आनंद स्वरूप आहे आणि त्याला शब्दामध्ये बांधता येत नाही गड्या. मग भल्या भल्या ना काय प्रमाणे विठ्ठल विठ्ठल श्रुती नीती नीती म्हणती गोविंद रे. श्रुती नीती. आता इथं परावृत्तीनं केलेलं वर्णन आहे. एखादी जुनी स्त्री असली ना, हा जुना काळा नेमकंच लग्न झालेली ती घरी यावी माता मावली आणि तिला विचारावं बैठकीतून इतर स्त्रियांनी, तिच्या मैत्रिणींनी, तुझा पती तो आहे का ते बसलेला? नाही. मग तिच्या पलीकडे बसलेला आहे तो? नाही. मग हा समोर रुमाल गळ्यात टाकून बसलेला तो? पती हाय म्हणत नाही, हा पण नाही. मग चष्मा लावलेला आहे तो? मग ती शांत बसते. त्याच्यावरून काय समजून घ्यायचं की त्या श्रुतीचा पती कोण आहे? श्रुती म्हणजे मी एखाद्या मुलीचं नाव नाही घ्यायला, मी वेदाचं वर्णन करून सांगायलोय. आणि त्या श्रुतीचा स्वामी, श्रुती ज्याची सेवा करतात तो परमात्मा आहे. तसं तुकोबाराय या अभंगातून जे वर्णन करतात, दिसत नसेल नाव घेतलेलं, पण लक्षण सगळे संतांचीच सांगतात. काय होत त्याला संतांकडे नेमकं इतकं? काय करतात ते? कसे आहेत ते संत? कसे आहेत ते वैष्णव? अभंगाचं पहिलं
वैष्णव तो दया अवघी देवावरी माया. कोणाचं वर्णन आहे? सावता माया. सांगू का तुम्हाला? सगळी माया. माया कळते तुम्हाला? ती माया नाही घ्यायची इकडं. कोणती? ऋतेर्थम यत् प्रतीयत न प्रतीयत चातुरित विद्यादात्मनो माया यथा भासवता ततमय. ती माया इकडे घ्यायची नाही. माया म्हणजे प्रेम. सरळ अर्थ माया म्हणजे काय? प्रेम. प्रेम. मग वैष्णव तो की ज्याचं सगळं प्रेम देवावर आहे. तो वैष्णव नाही अर्ध बायकोवर, अर्ध लेकरावर, अर्ध संपत्तीवर, अर्ध देवावर. तो वैष्णव नाही. वैष्णव तो दया जया देवावरी अवघी माया. तो वैष्णव ज्याची देवावर सगळी माया, सगळं प्रेम देवावर आहे. तो वैष्णव. म्हणजे जड चाललंय आम्हाला समजायला. अवघ म्हणजे कसं? अव सगळंच. तर मन दोन सगळं देवाला. तिसरं चरण आहे पण आताच नाही. हा सगळं सगळं देवाला अर्पण करायचं. त्याला म्हणतात वैष्णव. अहो सांगू का? वैष्णवाचं म्हणजे वैष्णव म्हणजे जो भक्ती करतो, जो विष्णूचा भक्त आहे त्याला वैष्णव म्हणतात. म्हणून भक्ती अर्धवट नाही. सा तस्मी परम प्रेम रूपा. हा सगळं प्रेम त्या देवाच्या ठिकाणी अर्पण करणं त्याला भक्ती म्हणतात. इतकंच नव्हे, त्याच्या भक्तीमध्ये त्याच्या प्रेमामध्ये वेड व्हावं लागतं. वेड. आणि एकदा का त्याच्या भक्ती प्रेमामध्ये वेड झाला माणूस मग तो देव भेटतो. मग त्याचा वैष्णव होतो, तो भक्त होतो. आणि काही कळेना आम्हाला सोपं करून सांगा. इकडं त्याच्या त्या भगवंताविषयी अंतःकरणामध्ये आवड असणं गरजेचं आहे. अर्थात काय? प्रेम असणं गरजेचं आहे. त्यावेळेस मनुष्य काय होतो? त्याचा भक्त होतो, वैष्णव होतो. काही समजायला सांगू का? हे बघा, औंध नावाचं एक गाव आहे. कुठं? औंध नावाचं गाव आहे. औंढा नाही, औंध. कुठं? मिरज पशी, सांगली जिल्ह्यामध्ये. तिथं दैवमाळी नावाचा आहे माळीरा. त्या दैवमाळीला त्या औंध गावामध्ये फक्त एक नित्य नियम. काय? नैष्कर्मी योगी होता. कर्म करायचं पण फळाची इच्छा करायची नाही. कर्म करत राहायचं. असे असणारे ते दैवमाळी. त्यांचा एक नित्य नियम काय करायचं? महिनाभरी आपली पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं. औंधवरून पंढरपूर 120 किलोमीटर वारी करायची. जाण्या येण्यामध्ये 16 दिवस जायचं. बाकीचं प्रपंच करायचं. त्याच्यामध्ये सुद्धा भगवंताचं नाम असणार. त्यांना 2 पुत्र होते. एकाचं नाव डोंगरोजी आणि दुसऱ्याचं परशुजी. माहिती ना तुम्हाला? ऐकल्यासारखं वाटतं का? अहो ज्यांच्या पुण्यतिथीचा 16 आपण करतोय त्यांचं सांगायलोय तुम्हाला. एकाचं नाव काय? परशुजी आणि एकाचं डोंगरोजी. डोंगरोजी मोठा होता पण विरक्त होता. वारीला निघून गेला, परत आलाच नाही. परचक्रामुळे त्या औंध गावावरती दुष्काळ आला. गाव सोडावं लागलं. दैवमाळी हे नंतर आरण या गावी आले. आणि आरण या गावामध्ये आल्याच्या नंतर त्यांना वारी होत नव्हती. म्हणून मुलाला सांगितलं आता वारी तुम्ही चालवा. डोंगरोजी तर तीर्थयात्रेला निघून गेलेले होते. आणि मग परशुजींचं लग्न करून दिलं. त्या आरण गावाच्या शेजारी भेंडी नावाचं गाव आहे. आरण भेंडी म्हणतात त्याला. तिथल्या जनाबाई सोबत त्यांचा विवाह झालेला आहे. आणि सावतोबानं करायचं तरी काय? नुसतं आपल्या मळ्यामध्ये काम करायचं आणि त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. त्याच्या व्यतिरिक्त काही करायचं. मग नामस्मरण करत असताना एका दिवशी भगवंत साक्षात प्रकट झाले. डोक्यावरती हात ठेवला. गुरुमंत्र दिला नाही. आत्मबोध झाला. आता सावतो बोला. पांडुरंग परमात्मा जळी स्थळी दिसू लागलेली. सगळीकडे तो पांडुरंग परमात्माच दिसू लागलेला आहे. सगळ्या विश्वामध्ये, सगळ्या भाजी पाला काय
मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आता कांद्यामध्ये मुळ्यामध्ये भाजीमध्ये सावता महाराजांना सगळीकडे पांडुरंग परमात्मा विठ्ठल दिसू लागलेला. इतकंच नव्हे, पांडुरंग परमात्म्यानं सावतोबांना खुरपू लागावं. काय करू लागावं? खुरपू लागावं. माळ्या सावत्यास खुरपुला एका दिवशी नामदेवालाच भगवंत म्हणतायत, नामदेवा अरे तुला व्यापक बोध झाला नाही अजून. म्हणजे देवा अरे मी तुझ्या सतत सोबत राहतो, कसा व्यापक बोध नाही मला. नामदेवा तुम्हाला जळीस तरी पाहू शकत नाही साधू. देवा असं काय म्हणता तुम्ही? वाटल की त्याला पण मी तुम्हाला शोधतो. मग भगवंत म्हणे ठीक आहे आपण लपण डाव खेळू. मग भगवंत लपत 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 त्या आरण गावापर्यंत आले. आणि आरण गावामध्ये वट्यावरती एका झाडाखाली सावता महाराज आपल्या मळ्यामध्ये बसलेले असताना सावतोबापाशी भगवंत गेले. आणि भगवंत सावता महाराजांना म्हणताय, सावता महाराज अहो मला लपण्याकरता जागा द्या, मला लपायचंय. म्हणे कोण तू? मी पंढरपूरहून आलोय आणि मला लपायचंय. सावता महाराजांनी अंतर्दृष्टीनं पाहिलंय की जो जगाचा मालक आहे, जो जगाचा मालक आहे तो लपण्याकरता या ठिकाणी आलेला आहे. आणि आता याच्या मागं कोण लागलोय हे पाहावा तर नामदेव आहे. मग सावता महाराजांनी त्यांना लप माझ्या कोथंबिरीत, लप माझ्या उसात, लप माझ्या मोसंबीत असं नाही म्हटले. जवळ खूप पडलेलं होतं, विळा पडलेला होता. विळा कळतो ना तुम्हाला? लाकडाचा असतो. लाकडाचा विळा असतो. काही म्हणजे झोपायची तयारी झाली समजा तुम्ही, नाही का? झोपू नका ही सुरुवातच आहे ना, अजून लांब जायचंय आपल्याला, सकाळ व्हायची. मग तो विळा पडलेला होता, घेतला आणि हे देवा अरे जगाचा मालक योगीच्या ध्यानात सुद्धा येत नाही लवकर. जपी तपी योगी महामुनी ज्याचं ध्यान का योगी याच्या ध्यानी ध्याताना तुडसी. आणि तो परमात्मा आमच्यापाशी पुढे येऊन उभा आहे. मग याला लपण्यासाठी काय द्यावं? विळा घेतला तर दिवशी आपलं पोट छाती फाडली महाराज देवा लप. आणि भगवंत सुद्धा छातीमध्ये सावतोबांच्या साठविला जाता त्रिलोक्यात.
दाता, त्रैलोक्याचा तिन्ही लोकाचा दाता असणारा भगवंताला हृदयामध्ये साठवलं मला सावता महाराज. सांगू कशासाठी सांगत होतो माहितीये? काय चालू होतं आपलं? काय चालू होतं? म्हणे कीर्तन चालू होतं, नाही का? कशासाठी सांगतो माहितीये का? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, स्वतःच शरीर फाडलंय महाराज वेळानं. अवघी माया देव म्हणजे शरीरावर सुद्धा प्रेम नाही. आपलं तसं नाही महाराज, आपलं प्रेम वेगळंच आहे आणि त्याला प्रेम म्हणत नाही, त्याला वासना म्हणतात. आपल्या प्रेमाला हे बघा, तत् सुखीत्वम सुखी प्रेम हा. आपल्या प्रेमीच्या सुखामध्ये सुखी राहणं याला प्रेम म्हणतात. आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरता जी धडपड केली जाते त्याला वासना म्हणतात. मग आपल्या प्रेमीला काय लागतं, काय आवडतं हे पाहावं लागतं, त्याला प्रेम म्हणतात. हे अवघड व्हायला का जरा? अजून सोपं सांगतो. त्या भगवंताच्या प्रेमामध्ये इतके ते साधू संत मोहित झालेले असतात. मोहित 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 कळतं तुम्हाला? बावळे झालेले, वेड झाल्याशिवाय देव भेटत नाही, वेड व्हावं लागतं. उदाहरण देऊ का तुम्हाला? म्हणजे पदरच काही नाही याच्यात. ज्ञानोबा आहे, ज्ञानोबा आहे. तुम्हाला माहित आहे का? कावळा बोलतो का कधी? कावळा कावळा कधी बोलत नाही, पण जगाची मागणी ज्ञानोबा आहे. पहिलं तो एका संवाद साधतात. किती वेळ व्हावं लागतं देवासाठी, पहा किती प्रेम करावं लागतं देवावर. त्या कावळ्याला बोलतात माऊली, हे कावळ्या, हे काऊ दादा, अरे तुला शकून कळतो म्हणे ना, मग सांग ना, तो पाहुणा पंढरी राहू घरात येते, माझ्या घरी कधी येते? जगाची माऊली ज्ञानोबा आहे. कावळ्याला बोलतं तरी येतं का? पण इतकं वेळ व्हावं लागतं त्याच्या प्रेमामध्ये, इतकं वेळ व्हावं लागतं. कावळ्याला सुद्धा बोलतात ज्ञानोबा आहे. कावळ्याला, हे कावळ्या, दही भाताची उंडी लावेन तुझ्या तोंडी, सांग ना, खरा शकून सांग ना, सोन्याने मडवीन तुझे पाऊ. हे खरं सांगतो, पाहुणा येत असला तर सोन्यानं तुझे पाय मडवतो. ज्ञानोबा यांनी म्हणावं, जगाच्या माऊलीनं म्हणावं, कावळ्याला म्हणावं, इतकं वेळ व्हावं लागतं. आपण वेळ होतो, पण या खडा माणसांच्या पुतळ्यामध्ये, व्यसनामध्ये देवासाठी वेळ होत नाही आपण. आणि त्या देवासाठी वेळ झाल्याशिवाय तो देव भेटत नाही. जोग घ्यावा लागतो, जोग. देवासाठी घेऊन जोग
देवाचा त्याग उलट चालतो. उलट म्हणजे समजतंय तुम्हाला, आपण नको त्या गोष्टीची आशा धरतो, जे आपल्याला योग्य आहे ते सोडून देतो आणि आशा कशाची धरतो, नको त्या गोष्टीचा, आणि ती आशा ही आपल्याला दुःखाला कारण, नको त्या गोष्टीची. सांगू तुम्हाला, डॉक्टर होत आहे, दवाखान्यामध्ये पेशंटवरती पेशंट, आणि आता श्रावण महिन्याच्या सुरुवातीला आखाड आणि श्रावणाच्या जॉईंटवरती दवाखाने बंद भरतात, आहे का नाही? माझी भाषा समजते ना तुम्हाला? हे पराव बसा ना. हा हा, आषाढ आणि श्रावणाच्या जॉईंट वरती दवाखाने बंद भरतात, डॉक्टर होता. डॉक्टर कळतो ना तुम्हाला? कळतो का? वही पेन घेऊन शाळा शिकवतो त्याला डॉक्टर म्हणतात. डॉक्टर होता, पेशंट आलेला होता आणि घरून फोन आला का पेशंट आलेला त्या कॉटवरती बेडवरती झोपलेलं, आणि पेशंट सोबत एक सोबती आलेला इकडच्या बेडवरती झोपलेला होता. आणि घरून फोन आला, अहो ऐका ना, काय म्हणते, झोपा. काय म्हणते तू, बोल ना, तुम्ही झोपा. झोपा तुम्ही, झोपा. हा बोल, इंजेक्शन भरायला. हा बोल. अहो आपली उद्या ॲनिव्हर्सरी आहे. काय? हा 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 हा, हॅपी ॲनिव्हर्सरी उद्या आहे ना? बर. इकडून पेशंट झोपलेला आणि सोबत आलेला रिकाम्या बेडवर झोपलेला. तोच नाही कोणाला गुण येईल का? गुण येणं शक्य नाही. बर बर, येतो. घरी गेला महाराज, हा पत्नीकडे. आता डॉक्टरची पत्नी म्हणल्यावर काय कमी तिथं का म्हणे, खाव तुम्ही माझ्यावरती प्रेम करता का? अगं जीव ओवाळून टाकतो तुझ्यावरती, काय मागायचं ते माग. अहो मग मी तुम्हाला एक गोष्ट मागते, आतापर्यंत असं कोणीच वाद्य वाजवलं नाही, तसं वाद्य मला कोणी वाजवलं नाही. बरं ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. उद्या आहे ना अॅनिव्हर्सरी आपली? हो, उद्या संध्याकाळच्या पार्टीच्या अगोदर तुझं गिफ्ट तुझ्या हातामध्ये गेलेलं आहे. गाडीमध्ये 5 लाख टाकलेले. आता ते डॉक्टरच होता सरकारी दवाखान्यात. 5 लाख गाडीत आणि पुण्याला गेलेला आहे. पूर्ण पुणे फिरलाय, आळंदी, देऊ, जाता जाता नगर, सगळे म्युझिशियन फिरला ना सगळे. मग तिथं काय दिसायले, आपला पकवास, ते ढोल, आणि तिथं बाहेर उभा राहिलाय दुकानासमोर. बाबा बाबा काय बोला ना, असं वाद्य आहे का कोणी वाजवलं नाही आता? चल वय पुढे, असं वाद्य तरी असतं कोणी वाजवलंच नाही. ते काढून दिलं महाराज सगळ्यांना, येड दिसतंय म्हणे. गाडीतून उतरते, वाद्य कोणी वाजवलं नाही असं वाद्य द्या. ते शंख, भेरी, ते महाभारतातले वाद्य ते सुद्धा वाजवलेले, आणि असं नवीन कोणतं वाद्य द्यावं याला की कोणी वाजवलंच नाही. काढून देऊ लागले लोक. नाराज झाला, पैसे जवळ आहेत पण वाद्य नेता आहे. मग काय केलं त्याने माहिती? नाराज खाली मान घालून गावामध्ये आलेला आहे. मित्र भेटला त्याचा. मित्र आता त्याच्यासारखाच होता. म्हणे काय झालं रे, नाराज दिसतोय. म्हणे काय नाही रे, तुझ्या वहिनीनं ना असं गिफ्ट मागितलं की ते वाद्य आतापर्यंत कोणी वाजवलं नाही, ते वाद्य दे म्हणते. अरे मग इतका काय विचार करायचा, पैसे आहेत का तुझ्याकडे? अरे गाडी भरलेली, मागची डिक्की पूर्ण फुल भरलेली, किती देऊ तुला सांग? वाद्य मी देतो. म्हणे 25 रुपये. 25 रुपये? 5 लाख घेऊन फिरतोय कालपासून. देतो म्हणजे. दिले महाराज 25 रुपये. गेलेला आहे कुंभाराकडे 20 रुपयाचं मडकं घेतलं. काय घेतलं? मडकं कळतं का तुम्हाला? असं तांब्याचं असतं, कळतं तुम्हाला आहे ना? मडकं घेतलं महाराज कुंभाराकडून. हा, आणि 5 रुपयाचं पीस घेतलं. पीस कळतं? हा, पीस कळतं.
पीस घेतलं आणि ते मडकं घेऊन कुंभार कोण आलाय. आल्याच्या नंतर असं उन्हामध्ये तापलेलं असं चांगलं आग्या मोळ होतं. मोळ कळतं का? मोळ पाण्यात राहतं. आई हो म्हणू नका. मोळ मोळ आग्या मोळ होतं. ते आग्या मोळ काय केलं, भुकेलेलं होतं उन्हाच्या पाऱ्यामध्ये. ते उठून गंग 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 करीत होतं. थोडासा गुळाचा खडा घेतला आणि मडक्यात टाकला. गुळ घेतला आणि त्या मडक्यात टाकला आणि त्या मोहळाजवळ नेला. भुकेलेलं मोहळ सगळं मोहळाच्या माश्याच्या मडक्यामध्ये. आणि याने पीस घेतलेलं होतं. अर्ध्या माश्या भरल्या मडक्यात. पिसानं बांधून सुतुळीनं बांधून घेतलं. आपण दही हंडीला करतो ना, सुतुळीनं बांधून घेतलं. पीस असं कव्हर केलं मस्त वाणी. असं सुंदर दिसू लागलं. असं डेरेदार असा तो डेरा होता आणि वरून पीस बांधलेलं. आणि त्याच्यात काय होतं आता, आग्या मोळाच्या माश्या. आणि भूक लागलेली होती त्याला. इतक्या अर्ध माठ भरलेलं आणि एक पुस्तक पुरण का द्यायला. भूक लागलेली होती आणि रात्रभर कसं ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणे, ए मित्रा, हे तुझं गिफ्ट आणलं म्हणे. आणि ते हातामध्ये घेतलं. म्हणे वाचतं कसं रे, बघ ना म्हणे. असं हातात घेतलं बरं का महाराज. हातात गुंग गुंग कशाचे, माशाचे. मग ते असं वाजतं गुंग गुंग गुंग. वा म्हणे काय डोकं रे, 25 रुपयात काय वाद्य दिलं तू. मी पण ऐकलं नाही म्हणे आतापर्यंत. वाद्य इतकं मस्त वाजू लागलं ते महाराज. हा मस्त काळी नोंदचा स्वर होता. असं सुंदर वाजू लागलं. हा आणि मग ते संध्याकाळी मस्त वाणी त्यांची जी पार्टी चालू झाली. आणि मग आता डॉक्टरच्या घरी काय आपल्या खुरपिणाऱ्या जाते का पार्टी घेऊन निघणाऱ्या, निघणं म्हणजे निघणाऱ्या हे जाते का नाही. वकिलीन बाई, मास्तरीन बाई, डॉक्टरीन बाई, तिथं गेल्याच्या नंतर मस्त ती मैफिल भरलेली. सगळ्या बाया आणि ते माणसं पुरुष मंडळी. आणि आता केक कापायचा. केक वगैरे कापायच्या अगोदर, हो माझं गिफ्ट द्या, नाही तर केक मी कापत नाही. आणलं ग आणलं. आता तुझ्या शब्दाचे मी कधी पुढे जातो का. तू म्हणशील ते ऐकून आपलं बहीणच आहे मी. आणलं ना मी नाही म्हणत हातामध्ये. पण हे पाय तुझं वाद्य माय किती छान वाजतंय. आवडलं म्हणे. तुम्ही खरंच ना किती जीव ओवाळून टाकावा तुमच्यावरती. माझं काय ऐकता होतं. घेतलं ते म्हणे काय घेतलं. आणि खूप खूप सुंदर वाजू लागलं. केक वगैरे कापलेला आहे. आणि मग आता त्याच्यामध्ये एक जुना भजनी इथं नाही कसं जुना भजनी होता. म्हणे का म्हणे ते कसं वाचतं त्याच्यावर काही गाऊन दाखवा ना आता आम्हाला. आणायला लावलंय तुम्ही. जुना भजनी होता. म्हणे कसं वाचतंय आम्हाला दाखवा. मग त्या भजनाला म्हणे की आम्हाला आहे ना, आम्ही महिला आहे, पुरुषांमध्ये भजन म्हणायची आम्हाला लाज वाटते. तुम्ही सगळे बाहेर जा, आम्ही महिला महिला आतमध्ये म्हणतो. आणि आवाज खूप सुंदर आहे. त्या सुंदर गाऊन दाखतील. पण आम्ही महिला महिला, पुरुष बाहेर जा. सगळ्याला माणसाला काढून दिलो महाराज. आणि काढून दिल्याच्या नंतर म्हणे आता तुम्ही जा तिकडं. आमचं भजन झाल्यावर तुम्हाला फोन लावते म्हणे. बाहेरून कुलूप लावून घ्या. बाहेरून कुलूप लावलं आणि आमचं भजन चालू झालं. आता भजन. आणि त्या वकिली बाईला, ओ बाई म्हणा ना एखादा अभंग स्वरामध्ये. पण ते बाजून सूर काढणार. वकिलीन बाई म्हणल्या, डॉक्टरीन बाई आवाज आहे ना, सूर मला कळत नाही. पा थोडं कानावरती फेटा आलाय, सूर मला कळाय ना. फेटा म्हणजे ते पीस आलं ना कानावरती. म्हणजे ते पीस मोकळं करा म्हणजे आवाज चांगला आहे. मग डॉक्टरीन बाई म्हणलं काही हरकत नाही, पीस आता लगेच काढून टाकतो. पीस काढलं मडक्यावर. आता मला सांगा, 2 दिवसापासून उपाशी असणाऱ्या त्या मधमाशा काय करतील.
मग काय, कोणी वाटावरती, कोणी गालावरती, कोणी नाकावरती, कोणी पाठीवरती, जिथं जागा भेटल तिथं गुदगुल्या करू लागले. हा, आणि मग अगं माय, बाई 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 बाई, आई ग, ते म्हातारं तिकडं पारावर बसलं होतं, तू न बसली. ते मग ते बाकीचे म्हणे, बाबा काय झालं त्याला, चला ना. अरे थांबा म्हणे, आताशी चोर झाला, आताशी चोर झाला, चांगला आवाज येईन पाहता कलनाचा. सुजून निघाला महाराज, अपेक्षा कराव्या, काय अपेक्षा कराव्या, पण पूर्णत्वाला जातील अशा कराव्या. फालतू गोष्टीच्या अपेक्षा नाही. अपेक्षा, संसारातली अपेक्षा कधीच पूर्णत्वाला जात नाही. मग अपेक्षा एकच, ज्याच्यासाठी नरदेह दिला ना देवानं, मग कशासाठी दिला? दिला देहा भजना गोविंदा. दिला देहा भजना गोविंदा. देवावरती प्रेम करण्याकरता, देवाचं भजन करण्याकरता देव दिलेला आहे. काय हा वैष्णव जर आपल्याला व्हायचं असेल तर देवावरती प्रेम करावं लागेल. आपण संसारातल्या नको त्या किती तर रात्रभर सांगितलं नाही तेची घेता, स्वतःचं हक्काचं जे ठिकाण आहे, मूळ स्वरूप आहे, ते दूरी होईल, लांब जाईल आपल्यापासून. नाही का नाही? म्हणून या बाकीच्या गोष्टीची आशा अपेक्षा काढून टाकावी. कारण वाऊगा हा धंदा आशा वाढवली, बांधवण्या देती यमा हाती. आपण फक्त त्या देवावरती प्रेम करावं. आपल्या आशा पूर्ण होत नाहीत. होतील का? एक माकड होतं, त्याची एक पत्नी होती, तिचं नाव माकडी. काय होतं? माकड आणि माकडी. खूप त्यांनी तप केलं दोघा जणांनी. काय केलं? कोणी केलं? तर त्याने डावी परत विचारलं. माकडानं माकडीनं तप केलं. तप केल्याच्या नंतर त्यांना अशी सुंदर वरदानी विहीर प्राप्त झाली. त्या विहिरीमध्ये असा वर होता की या दोघातून कोणी आंघोळ केली, दोघांनी जरी आंघोळ केली की यांना दिव्य देह प्राप्त होईल, मनुष्याचा देह प्राप्त होईल. मग ह्या माकडानं ठरवलं, ए ऐक ना, तुला काय म्हणतो मी, आपण आंघोळ करू नये. कशामध्ये? म्हणे काही हरकत नाही, चला म्हणे सोबतच. दोघांना हाताला धरलं, पाण्यामध्ये बुडी मारली, वरती आले तर त्या माकडाचा सुंदर पुरुष झाला. काय झालं? पुरुष. आणि माकडाची स्त्री झाली. आणि ते दोघ जण आता नवरा बायको
सुंदर झाली हा. पण त्या माकडाला वाटलं अरे बाबा एकदाच पुढे घेतली तर मी इतका सुंदर झालो, जर मी डबल घेतली तर किती सुंदर होईल मी. ते माकड त्या माकडीने म्हणे ऐक ना आपण परत एकदा बुडी घेऊ ना याच्या. म्हणे कशाला नादी लागता हो याच्या, कारण जर का डबल बुडी घेतली परत जर का माकडं झालं तर काय कर. मला नाही बुडी घ्यायची बाबा, तुम्हाला घ्यायची तर घ्या. माकड काही ऐकायला म्हणे मला सुंदर व्हायचंय. मग त्या माकडानं काय केलं, एकट्यानंच बुडी घेतली. बुडी घेतली आणि त्या पुरुषाचा परत काय झाला, माकड झाला. आणि आता हा माकड आणि ती स्त्री सुंदर जमीन कमी. माकडासोबत स्त्री राहू शकेल का, नाही. त्या देशाचा राजा आला, सुंदर स्त्री विहिरीवरती पाहिली, हात धरला घेऊन गेला. कोण, आणि माकड माग पळायला भेटल का त्याला. झाला आपण माकड व्हायचो, राजा आहेत आपण खरंच, पण या विषयाच्या नादी लागून माकड व्हायचो आपण. माकड नको त्याच्या माग लागतोय आपण, आणि नको त्याच्या त्या आधीच तर आपण एक्स्ट्राच्या आशा करतो, आणि आशा करून सुद्धा नको त्या गोष्टीच्या माग फिरतोय. नको त्या गोष्टीच्या माग जर फिरत राहिलो ना महाराज तर नरदेह वाया जाईल. नको त्या गोष्टीच्या, म्हणजे अरे नरदेह इतका सुंदर दिला राजा, आई वडिलाची सेवा कर, पंढरपूरला जायची सुद्धा गरज नाही. काय सांगायले महाराज, दरबारी सांगतात हा 2 वाराला तरी जा. कोणत्या, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगित असे. आणि तुम्ही म्हणता की जाऊ नका. अरे बाबा तसं नाही, जे जातात त्यांना नाही, पण जे जातात त्यांना जाऊ द्या. पण जे निरा व्यसनामध्ये त्यांनी नुसती आई वडिलांची सेवा करू द्या ना. व्यसनामध्ये सांगू का, त्या दोंडपशी पांडुभाऊ म्हणून एक आमचे बाबांचे श्रवण करणारे महाराज होते. कार्यक्रमाला त्या ठिकाणी गेलो मला. आता ते पांडुभाऊ गरीब परिस्थितीतले, आणि त्यांच्या आईचं वर्ष श्राद्ध होतं, कीर्तन माझंच ठेवलेलं होतं. कीर्तनाला गेलो, त्यांचं घरही छोटं होतं, म्हणून कीर्तनाच्या अगोदर त्यांनी दुसऱ्याच्याच घरी ठेवलं आम्हाला. घरामध्ये बसलेलो असताना एक असा काळा कुट्ट माणूस, अंगावरती पॅन्ट फाटलेली, ती त्याची इजार, त्याची ती बन्यार सगळं फाटलेलं ना, असा रडत बसलेला होता. गुडघ्यावर असं मुंडकट रडत असताना मग नेमकं जो आमच्यासोबत चोपदार होता, जो सेवेकरी होता, त्याला म्हणलं अरे बाबा कुठं आणून ठेवलं आम्हाला, हे येणं दिसतंय म्हणलं, याच्या इथं आणून ठेवलं काय आम्हाला, आम्ही आमच्या गाडीतूनच उतरत नाहीत म्हणलं. नाही बाबा हा माणूस खूप चांगला होता. म्हणजे चांगला होता म्हणजे नेमकं काय करत होता. म्हणे बाबा याचं एक सुंदर कुटुंब होता. आधी म्हणजे किती वर्ष झाले, म्हणे आता बाबा 3 वर्ष झाले. म्हणजे 3 वर्ष म्हणजे असं काय घडलं की याला रडत बसायचं काम पडलं. म्हणे बाबा याची एक सुंदर पत्नी होती, हा कंपनीमध्ये कामाला जात होता, याला 18,000 पगार होती, 3,000 PF कटत होता आणि 15,000 याच्या पदरात पडत होती. सुंदर गुण्या गोविंदाचा असा सुखाचा यांचा प्रपंच होता. पत्नी होती, एक छोटीशी अशी 3 वर्षाची मुलगी होती. आणि पत्नीवरती सुद्धा हा खूप प्रेम करत होता. पण एका दिवशी काय झालं, 31st आली आणि मित्राच्या सोबत त्या कंपनीतून येतानाच पिऊन आला. पेत नव्हता बाबा, पेत नव्हता, पण त्या 31st पेला. आणि पेल्याच्या नंतर त्या दारूच्या नशेमध्ये इतका मग्न झाला, इतका गुंग झाला, जवळचे सगळे पैसे संपले, पगार ते बोनस आलेलं ते पण संपलं, आता पैसे नव्हते जवळ. आणि घरी आल्याच्या नंतर त्याची उतरली नव्हती. मग ते हँगओव्हर उतरण्याकरता परत प्यावी लागते म्हणतात.
मग ते परत पिण्याकरता बायकोकडे गेला, त्याच्या पत्नीकडे गेला, म्हणे पैसे देणार. ती म्हणे का हो, तुम्ही तर त्या दारूला त्या बाटलीला हात सुद्धा लावत नव्हते आणि तुम्हाला प्यायला कसे देईल मी पैसे? तुमचंही जीवन जाईल, आपलाही प्रपंच खराब होईल ना. तुला गोडीनं सांगतो, तू पैसे देते का नाही? त्या पत्नीनं पैसे दिले नाही. 3 वर्षाची मुलगी त्या पत्नीपाशी होती. या माणसानं याने त्या दारूच्या नशेमध्ये इतक्या जोरात चापट मारली, शेजारीच आड होता, त्या आडामध्ये जाऊन पडली त्याची पत्नी. आणि दारूच्या नशामध्ये यांनी परत काही काढलीच नाही. आणि ते 3 वर्षाचं ती मुलगी त्याची आई 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 करत त्या विहिरीपाशी गेली. ती सुद्धा त्या विहिरीमध्ये आडामध्ये पडली, दोघंही वारले. पण ज्या वेळेस याची दारू उतरली ना, त्यावेळेस याला कळालं की आता मी ज्यांच्यासाठी जगत होतो तीही गेले. एकच सांगण माय बापा हो, दारूच्या पायी, व्यसनाच्या पायी आपलं जीवन घालू नका. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल हो जाती है. दारू मत पियो यारो, अक्कल हो दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाते. चांगला कमवणारा पण त्याची अक्कल निघून गेली. अरे त्याच्यात नका गुतू गड्या, भगवंताच्या प्रेमामध्ये गुता. आणि एकदा का त्याच्या प्रेमात गुतले ना तुम्ही, मग हा प्रपंच याची तुम्हाला काही गरज नाही. तुम्ही वैष्णव होता का? कारण वैष्णव तो दया अवघी देवा भजी माया. किती माया, किती प्रेम असतं वैष्णवाचं. अवघी सगळंच प्रेम असतं. सगळं किती प्रमाण द्या ना, काहीतरी प्रमाणच नाही त्याला दुसरं चरण. आलाही आणि का प्रमाण नाही.
म्हणजे पुरावा नाही देत आहे. कारण तन धन ऋण जन तनाला सुद्धा ते किंमत देत नाही, धनाला देत नाही, जनालाही नाही, लोकाला सुद्धा किंमत देत नाही. कोण? संत, ते वैष्णव, ते सावता महाराज नाही, याला नाही. देवासमोर बाकीचं सगळं आपण तर कोणी एखादा मोठा आला, या 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 आले या बसा, नाही तसं नाही. देवासमोर बाकीच्याला सगळ्याला शून्य किंमत, त्यांना तृणजन गावतासारखी किंमत देतात इतरांना. मग काय करतात ते? नियम करतात. आपला नियम म्हणजे आपली जी साधना असेल, नामस्मरण असेल, पूजा असेल, पडता जडभारी, पडता जडभारी, पडता जडभारी, पडता किती संकट आले तरी आपला नियम ते सोडत नसतात. सांगू महाराज थोडं आता धावता वेळ झालेला, वेळ संपत आलेला आहे, मलाही कळतं. पण ऐका, गुरुवर्य पुरेकर बाबा असतील, डॉक्टर बाबा असतील, गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत असतील, बंडा तात्या खराडकर असतील. महाराज एकदा तुकोबारायांकडून चालत असताना बंडा तात्यांसोबत होतो. बंडा तात्यांची पाया हत्तीच्या पायावानी झाली एवढा. मग तात्यांना बरीच आपले वारकरी म्हणले, तात्या तुम्ही गाडीत बसून वारी करा ना. नाही, पाय तुटला तरी चालन पण पायीच चालन. पाय तुटला तरी चालन पण कसा चालन? पायी चालन. म्हणजे नियम नटळे निर्धारी. किती संकट येऊ द्या, कितीही आघात येऊ द्या, पण नियम करायचा वैष्णव सोडत नाही. मग ते संत असते तरी कोणते नेमके जे नियम करतात ना, ते संत कोणत्याही जातीत असो, ते वैष्णव असतात. शेवट तुका म्हणे याते, 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 तुका
भगवान
म्हणे याती भोका तयाची भलती नाही अनेक प्रमाण धन धन तृणजन. तुकोबाराय म्हणतात जो देवावर अखंड प्रेम करतो, ज्याची सगळीची सगळी माया देवावरती आहे, मग तो कोणीही यातीतला असो. याती म्हणजे कळतं ना तुम्हाला? यात म्हणजे या शब्दाचा अर्थ करत असताना सरळ सरळ जात करावा, इथं काही श्लेष लावत बसायचा नाही, कारण श्लेष इतका बेकार आहे महाराज. एकदा का आला रे आला सगळा घोळच घालतो. सांगू का श्लेष? हा श्लेष काय करतो, एकाच वाक्यामध्ये येतो पण त्याच वाक्यातील शब्दाचा अर्थच बदलून टाकतो. त्याच्याकडे खेळ करण्याची कला असते. म्हणजे कसं सांगू, कसं सरळ ऐका, सोपं आहे. काय, एक सूनबाई आपल्या सासूला घराच्या आत घेऊ लागल्या, बाहेर घेऊ लागल्या, दरवाजाच्या आत घेऊ लागल्या, बाहेर ढकलू लागल्या. मग शेजारीनं पाहिलं की सून काय करते म्हणे असं, सासूला घरात घेते बाहेर ढकलते, घरात घेते बाहेर ढकलते, असं काय करते नेमकी? तर शेजारीला राग आला, कागद तुला लाज वाटत नाही का जरशी? सासूला घरात घेते बाहेर ढकलते, घरात घेते बाहेर ढकलते, असं काय करायला तू? म्हणजे मी योगा करायला. योगा म्हणजे असं कोणता योगा आहे तुझा? म्हणजे ते रामदेव बाबांनाच सांगितलं म्हणे, क्या सास को अंदर लो, सास को बाहर छोड़ो, सास को अंदर लो, सास को बाहर छोड़ो. मग मी सासूला आत घेऊन आले, बाहेर सोडून आले. शब्दाचा अर्थ करत असताना बोळ होऊ द्यायचा नाही आणि एक करायचं काय,